डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय। टॅरिफचा निर्णय अमेरिकन कोर्टाकडून रद्द करण्यात आलाय। ट्रम्प यांनी लावलेलं टॅरिफ हे बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलंय। तर भारतासह अनेक देशांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी टॅरिफ लावला होता आणि त्यालाच आता कोर्टानं बेकायदेशीर ठरवलंय। याबद्दलच अधिकचे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय अवैध ठरवलेला आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी हा जो निर्णय घेतला होता इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर्स ऍक्ट याच्या आधारावरती घेतला होता। मात्र न्यायालयातील 6-3 बहुमताने असा निर्णय देण्यात आला की मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी हा बहुमताचा निकाल देताना असं म्हटलेलं आहे की या कायद्याचा वापर करून एकतर्फीपणे एकाच वेळी जवळपास सर्व देशांवरती अशा पद्धतीने टॅरिफ लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना नाही। हा अधिकार तिथल्या संसदेला आहे, काँग्रेसला आहे। या अधिकारांचा वापर जो आहे त्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेला आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेच्या दिलेला आहे। जसं जर आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी वेगवेगळ्या देशांवरती अलीकडच्या काळामध्ये टॅरिफ लावला होता त्यामध्ये जगभरातील सप्लाय शिवाजी तुम्हाला थोडंसं थांबवते, तुम्ही अशा जोडलेले राहा। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आहेत। देवळणकर जी, डोनाल्ड ट्रम्प यांचा जो टॅरिफचा निर्णय होता तो आता अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं रद्द केलाय, त्यावर आपली प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं की हे होणारच होतं। याचं कारण असं आणि तो एक्सपेक्टेड निकाल होता आणि त्यामुळे मागच्या एप्रिल 2025 मध्ये साधारणतः 110 पेक्षा जास्त देशांवरती युनिलॅटरल टॅरिफ हा डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केला होता आणि त्यासाठी ज्या कायद्याचा उपयोग केला गेला होता तो कायदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना असं कोणत्याही प्रकारचे अधिकार देत नाहीये। हा कायदा साधारणतः एखादा विशिष्ट देश जर अमेरिकेच्या हितसंबंधांच्या विरोधात जात असेल तर त्या संदर्भामध्ये काही पॉवर्स हा अध्यक्षांना देतो, परंतु अशा स्वरूपाने कलेक्टिव्ह पद्धतीने कोणतीही ऍक्शन घेण्याचा अधिकार हा अध्यक्षांना नाहीये, तो अमेरिकन काँग्रेसला आहे। आणि आता सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की आता अमेरिकेला या टॅरिफच्या धोरणामुळे ज्या देशांच्या विरुद्ध हा टॅरिफ लावला साधारणतः $200 अब्ज अमेरिकेला आता ह्या देशांना द्यावं लागणार आहे, जे या देशांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे हा पूर्णपणे खर्च अमेरिकेला करावा लागणार आहे। त्यामुळे हा डोनाल्ड ट्रम्पचा हा जो युनिलॅटरल निर्णय होता त्याला एक प्रचंड मोठा तडाखा बसलेला हा निर्णय WTOच्या मोस्ट फेवर्ड नेशनच्या तत्वाविरोधात पण जाणारा होता। त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये भारताचा जो स्टँड होता तो अतिशय योग्य अशा प्रकारचा स्टँड होता आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कल्पना होती की हा निर्णय त्यांच्या विरोधात जाणार आहे आणि म्हणूनच त्यांनी तात्काळ भारताबरोबर देखील ट्रेड अग्रीमेंट केलेला होता आणि भारताबरोबरचे टॅरिफ जे आहे ते 50%वरनं 18%वरती आलेलं होतं। त्यामुळे एक पद्धतीने अनेक देशांचा हा विजय आहे आणि हा डोनाल्ड ट्रम्पचा पराभव असं आपल्याला स्पष्टपणे म्हणता येईल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आणि टॅरिफचा जो निर्णय ट्रम्प यांनी लादला होता तो आता अमेरिकन कोर्टाकडून रद्द करण्यात आलाय। या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय। भारतासह अनेक देशांवर ट्रम्प यांनी टॅरिफ लावला होता आणि आता तो कोर्टानं बेकायदेशीर ठरवलाय।